महाराष्ट्रातील कल्याणमधनं एक धक्कादायक आणि तितकीच मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या मोठ्या देह व्यापार रॅकेटवर पोलिसांनी मकोका अंतर्गत मोठा प्रहार केला आहे. या कारवाईत रॅकेटचा मुख्य सूत्रधार, महिला सदस्यांसह एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 20 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया या रिपोर्टमधून. 21 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान हा मोठा खुलासा झालाय. पोलिसांच्या तपासात आरोपींनी संघटित टोळी तयार करून महिलांना पैशांची आमिष दाखवत आणि दबाव टाकत देह व्यापारात ढकलल्याचे उघड झालेत. ग्राहकांपर्यंत महिलांना पोहोचून या टोळीने मोठ्या प्रमाणात अवैध कमाई केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आरोपींकडे कोणतेही वैध उत्पन्नाचे साधन नसल्याचेही पोलिसांना आढळलेत. त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोकाच्या कलमांची भर घालण्यात आली आहे. तपासादरम्यान आधी अटक केलेल्या महिला आरोपींची पुन्हा चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर फरार आरोपी प्रशांत उर्फ कवा गायकवाड यालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आहे की या रॅकेटचा मुख्य सूत्रधार तौफिक उर्फ टोप्या सय्यद आणि फरार महिला आरोपी मीता बारीक हे पश्चिम बंगालमध्ये लपून बसले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर विशेष पथक पश्चिम बंगालमध्ये रवाना झालेत. दक्षिण परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि ट्रान्झिट वॉरंटवर कल्याणमध्ये आणण्यात आले. मंगळवारी आरोपींना मकोका न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी सरगण्यासह सर्व 8 आरोपींना अटक केली असून 20 पीडित महिलांची सुरक्षित सुटका करण्यात यश मिळवले आहेत. संघटित गुन्हेगारी आणि मानव तस्करी विरोधातील ही पोलिसांची अत्यंत महत्वाची कारवाई मानली जात आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या या मोठ्या देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश करून पोलिसांनी संघटित गुन्हेगारीला मोठा धक्का दिला आहे. 20 महिलांची सुटका आणि सर्व आरोपींची अटक ही तपास यंत्रणाकरिता मोठी कामगिरी मानली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.